श्रीराम. आपण पहिल्या दशकातला जो 5वा समास संतस्तवन अभ्यासत आहोत त्यातील हे आजचं 19वं निरूपण. श्रोतेहो, आपण सर्वप्रथम सद्गुरू आणि संत यातील साधर्म्य आणि त्यानंतर सत्संगतीचं महत्व या समासाच्या आधाराने अभ्यासत आहोत. त्यातीलच पुढचा टप्पा आज श्री समर्थ आपल्याला सत्संगतीच्या महत्वाच्या आधाराने समजावून सांगणार आहेत. आपल्या नित्य उपासनामध्ये आपण रामपाठ म्हणत असतो. या रामपाठामध्ये श्री महाराज 2-3 अद्भुत अशा ओव्यांची रचना करून गेलेत. श्री महाराज म्हणतात की तुझ्या स्वरूपाची व्हावी प्राप्ती, या लागी कित्येक तप करती, कित्येक पंचाग्नी धूम्रपान साधिती, तयासी अंत न लागे तुझा. म्हणजे श्रोते हो, त्या रामाची प्राप्ती व्हावी यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचं तप करतात. कोणी अत्यंत अघोरी असं पंचाग्नी धूम्रपान देखील करतं. तरी देखील त्याचा अंत, त्या भगवंताची प्राप्ती ही होऊ शकत नाही. पण तुझ्या कृपेने ती मला मिळाली आणि आता तुझ्या समोर माझं एकच मागणं आहे. जे श्री महाराजांनी रामाला मागितलं ते म्हणजे मी न मागे धनसंपत्ती, मज न लगे वैकुंठ प्राप्ती, परी तुझ्या भक्तांची संगती, मज घडो सर्वदा. श्री महाराजांनी प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राला देखील हेच मागितलं की मला ना धनसंपत्ती हवी आहे, ना मला वैकुंठाची प्राप्ती हवी आहे, पण जिथे तुझे भक्त असतील त्या अशा परमभक्तांची संगत मात्र मला निश्चितपणे तू दे. श्रोते हो, याचाच अर्थ ज्या संतांची संगत प्रत्यक्ष श्री महाराजांनी देखील रामाकडून मागून घेतली, इतकं या सत्संगतीचं अद्भुत महत्व आहे. आपल्याला सत्संगतीचं महत्व समजून घेताना ज्या भगवंताच्या प्राप्तीच्या हेतूच्या दृष्टीने आपण या परमार्थात आलेलो आहोत, त्या परमार्थाला साध्य करण्याचा ज्या 2 मार्गांचा अभ्यास आपण आज बघणार आहोत, त्यातील हा प्रथम मार्ग सत्संगतीचा आहे, ज्याचं मूल्य श्री महाराजांनी ओळखलं आणि म्हणून प्रत्यक्ष श्री रामाला देखील संतांची संगतच मागितली. दुसरा मार्ग हा चिकित्सेचा आहे. तो बुद्धीच्या आधाराने जातो, तो आपल्या साधनेच्या आधाराने जातो, तो मी राहून या आत्मतत्वाला प्राप्त करण्याच्या मार्गाने जातो. पण खरंच मी राहून बुद्धीच्या मार्गाने चिकित्सा करून माझ्या स्वतःच्या साधनेच्या आधाराने मी त्या भगवंताला प्राप्त करू शकेन का? हा मूलभूत प्रश्न आहे. श्रोतेहो, आजपर्यंत बुद्धिजीवी मंडळी आणि संत मंडळी यांमध्ये भगवंताच्या विषयी अनेकदा चर्चा झालेल्या आहेत. प्रत्येक संताच्या जीवनामध्ये अशा अनेक चर्चा आढळतात. श्री महाराजांच्या जीवनामध्ये देखील एक अतिशय उत्तम असं उदाहरण की ज्यामध्ये एक बुद्धिजीवी पेशाने वकील असलेले मोरोपंत मराठे आणि श्री महाराज यांचा भगवंताविषयीचा हा संवाद. बेळगावचे मोरोपंत मराठे, त्यांची वकिली अतिशय उत्तम चालत होती आणि त्यामुळे अत्यंत तरुण वयातच भरपूर पैसा अडका त्यांना मिळाला. यामुळं काय झालं की त्यांची भगवंत वगैरे गोष्टींवरून श्रद्धा हलून गेली. सर्व काही आपल्या स्वकर्तृत्वाचं आहे या अहंकारामुळं देव, धर्म, संत या सर्व गोष्टींवर त्यांचा विश्वास नव्हता. प्रारब्धवश एकदा ते विषम ज्वराने आजारी पडले आणि सर्व डॉक्टरांनी देखील शेवटी त्यांचा नाद सोडला. आपला अंतकाळ जवळ आलेला आहे हे बघून त्यांची पत्नी थोडीशी व्यथित झाली आणि त्यांनी श्री महाराजांना साकडं घातलं की आपण माझ्या पतीला बरं करा, मी त्यांना दर्शनासाठी गोंदवलेला घेऊन येते. आता बघा, मृत्यूच्या दाढेतून प्रभू रामचंद्रांच्या कृपेने हे मोरोपर्यंत मराठे वाचले खरे आणि आपल्या बायकोबरोबर गोंदवलेला आले, पण आपल्यातला अहंकार गेला नाही, पैशाचा ताठा गेला नाही. मोठ्या अदबीनेच श्री महाराजांच्या समोर ते अगदी समत्व भावनेने बसले आणि श्री महाराज त्यांना सहज म्हणाले की प्रसंग मोठा बाका होता खरा, पण रामाने आपल्याला वाचवलं. यावरती ते म्हणाले की आम्हाला राम वगैरे काही माहिती नाही,
आपण कशावरून म्हणता की रामानेच मला वाचवलं? यावरती श्री महाराज म्हणाले, अहो असं काय करता? जेव्हा सर्व वैद्यशास्त्र देखील थांबलं होतं तेव्हा त्याच्या इच्छेशिवाय आपल्याला कोण वाचवणार? ते म्हणाले, आम्हाला वकिलांना प्रत्येक गोष्ट ही पुराव्यानिशी लागत असते. आम्ही काही स्वतः देव पाहिला नाही, त्यामुळं आम्हाला पुरावा नसल्यामुळं आम्ही देवाला मानत नाही. यावरती श्री महाराज फक्त हसून त्यांना म्हणाले की जे आपल्याला दिसत नाही ते अस्तित्वातच नाही हे म्हणणं किती चुकीचं आहे. अहो, पृथ्वीचा मध्य तुम्हाला दिसत नाही, हिमालयाचं गौरी शंकर शिखर तुम्हाला दिसत नाही, समुद्राच्या तळाशी वावरणारे मोठे मासे देखील तुम्हाला दिसत नाही, आणि मोठ्या मिस्किलपणाने म्हणाले की तुमचा मेंदू देखील तुम्हाला दिसत नाही, म्हणून या गोष्टींचं अस्तित्वच नाही का हो? यावरती म्हणाले, अहो नाही, असं नाही, यांचं अस्तित्व आहे, कारण की गौरी शंकर कोणीतरी पाहिलेलं आहे ना, म्हणून आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवून चालतो. यावरती श्री महाराज अत्यंत विनयाने त्यांना म्हणतात की अहो तेच तर आम्ही म्हणतो, पण आमच्यावर तुम्ही विश्वास का बरं ठेवत नाही? आम्ही तुम्हाला हेच सांगतो की आम्ही प्रत्यक्ष त्या भगवंताचं दर्शन घेऊन आलो आणि तो भगवंत आहे, आणि आम्ही हे घेण्या सांगण्यासाठी कोणाकडून पैसेही घेत नाही हो. आमचं तर सर्व चरित्रच हे निस्वार्थतेचं आहे. असं म्हटल्यानंतर मोरोपंत मराठे देखील थोडेसे दिग्मूढ झाले, आणि मग महाराज त्यांच्या कानाशी येऊन हळूच त्यांना म्हणतात की अहो वकील साहेब, तुमच्यासारख्या 10 वकिलांचा मी गुरु आहे, तेव्हा माझ्या बोलण्यावरती आपण निमूटपणे विश्वास ठेवा. वकील साहेब नुसते शरणागतच झाले नाहीत, तर श्री महाराजांचा अनुग्रह देखील त्यांनी घेतला. श्रोत्यो, या कथेतून जे मूळ तत्व समर्थ या समासात आपल्याला सांगतायत तेच वृद्धिंगत होतं की या परमवस्तूची प्राप्ती बुद्धीच्या आधाराने, पुराव्याच्या आधाराने, वस्तुनिष्ठ विचाराने कधीच प्राप्त होऊ शकत नाही. जगातल्या सर्व लौकिक घटना आज शास्त्रज्ञ त्याच्या मुळापर्यंत जाऊन, त्याच्या अगदी इंग्लिशमध्ये जसं रूट कॉज म्हणतात तसं त्याच्या मुळाचं कारण शोधून आपल्या समोर आणत आहेत. त्यामुळं या प्रत्येक वस्तूचं ते अगदी एक प्रकारे डिसेक्शन करून त्यातला अणुरेणू देखील या जगासमोर ज्ञानाच्या रूपाने आणतात. समर्थ म्हणतात की असा हा या जगातला सूर्यप्रकाशामध्ये कुठलीही वस्तू राहिली नाही की ज्याचा अर्थ अजूनही शास्त्राला कळालेला नाही. अणुरेणू देखील त्याला दिसलेले आहेत. अगदी एखाद्या मनुष्याचा केस अत्यंत बारीक, तो जरी उभा कापला तर तो देखील दिसेल, अशी शास्त्रज्ञांनी आता व्यवस्था केलेली आहे. पण हा चंद्र जो संपूर्ण पौर्णिमेचा प्रकाश या पृथ्वी तलावरती पसरवतो, पण त्याला देखील ज्या परमवस्तूचं ज्ञान नाही, जो संपूर्ण कलांनी विकसित झालेला सूर्य आहे, त्या सूर्याला देखील या परमवस्तूचं ज्ञान नाही. शास्त्राचा कुठलाही आधार या परमवस्तूपर्यंत जाऊ शकत नाही. जिथे विवेक देखील तोकडा पडतो, जिथे शब्द पोहोचू शकत नाहीत, जिथं मनाची धाव जाऊ शकत नाही, जिथं अत्यंत बोलका असलेला शेष देखील मागं हटतो, जिथं वेदांची गती देखील थांबते, असा हा परमात्मा जो कशानेही प्राप्त होऊ शकत नाही. या मनाच्या संकल्पनेने आपण जे जे काही करू त्याच्या पलीकडे असलेला हा भगवंत जर कशाने प्राप्त होत असेल तर तो केवळ सत्संगतीने प्राप्त होतो. त्यामुळं परमार्थामध्ये जर उद्या प्रत्यक्ष राम जरी समोर उभा आला आणि म्हणाला माग काय पाहिजे तुला, तर त्यावेळेला रामफाट विसरू नका. आणि म्हणून श्री महाराज आपल्याकडून दररोज घोकून घेतात, मी न मागे धन संपत्ती, मज न लगे वैकुंठ प्राप्ती, परी तुझ्या भक्तांची संगती, मज घडो सर्वथा. आणि इथं त्या रामाचे भक्त, आणि समर्थांनीच पुढे नवविधा भक्तीमध्ये भक्ताची व्याख्या केलेली आहे. भक्त म्हणजे विभक्त नव्हे, विभक्त म्हणजे भक्त नव्हे. जो रामापासून कधीच विभक्त होत नाही असा भक्त अर्थात संत, त्या संताची संगत ती प्रत्यक्ष रामाकडून श्री महाराजांनी आपल्याला मागायला सांगितली. सत्संगतीचं हे असं महत्व आहे की दुसऱ्या पद्धतीने कधीच या परमवस्तूची प्राप्ती मनुष्याला होऊ शकत नाही. आणि म्हणून ब्रह्मानंद महाराज मोक्ष प्राप्तीच्या रहस्यामध्ये म्हणतात की
भगवंताच्या प्राप्तीचं सर्वश्रेष्ठ साधन हे सत्संगती होय. या सत्संगतीच्या आधारानेच अनेक जीव उद्धरून जातात. त्यामुळे या सत्संगतीचं महत्व वारंवार संत आपल्याला सांगतात आणि दासबोधामध्ये देखील समर्थ याच मुख्य तत्वाचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये मागण्यासाठी बुद्धी परिवर्तन करून त्या भगवंताजवळ मागण्याची बुद्धी देतात. असो श्रोतेहो, आता आपला जो कालचा प्रश्न होता की सत्संगत म्हणजे नेमकं काय, की आता या संताची संगती आपल्याला मिळाली पाहिजे. या संताच्या संगतीमध्ये आपल्याला आपल्या जीवनाचा कायापालट करायचा आहे. पण आता प्रश्न असा आहे की श्री महाराज तर देहानी गेले, त्यांना जाऊन आता उणेपुरे 100 वर्ष होऊन गेली. त्यानंतर देखील जे कोण ब्रह्मानंद महाराजांसारखे संत राहिले ते देखील काळाच्या ओघामध्ये निघून गेले. आज या कलियुगामध्ये आपण बघतो की नेमकं संताला ओळखायचं कसं हाच मोठा प्रश्न पडतो. आणि खरं सांगू का, संत हा हिरव्या चाफ्यासारखा आहे आणि संताला ओळखायची खूण म्हणजे मी सिद्ध नाही मुनी नाही म्हणे जनाला. जो स्वतःला संत म्हणून सिद्ध करू इच्छितो, जो स्वतःला संत म्हणवून घेऊ इच्छितो, खरं तर संत पण अजूनही त्याच्यापासून दूरच आहे. कारण मी सिद्ध नाही मुनी नाही म्हणे जनाला, अशी या सिद्ध पुरुषांची अवस्था असते. ते कधीच त्या संत या विभागामध्ये स्वतःला बांधून घेऊ इच्छित नसतात. हिरव्या चाफासारखे त्या कुठल्या तरी वनराईमध्ये हरवलेले असे हे संत, त्यांना शोधून काढणं हे अत्यंत अवघड. आणि समजा जरी ते आपल्याला सापडले तरी त्यांचं मूल्यमापन करणं हे आणखीन अवघड. आणि या मूल्यमापन करताना चुकून जर आपण एखाद्या भलत्याच माणसाच्या हातात हात ठेवला तर आपण सर्व दृष्टीने नागवले जातो. हा परमार्थ देखील आपल्या हातातून जाऊ शकतो. मग संताची संगत करायची कशी? या संताला आपल्या जीवनामध्ये देहाच्या आधाराने अनुभवायचं कसं? श्रोत्यो, संताच्या देहाची संगत मिळणं हे अत्यंत मोठं भाग्याचं लक्षण आहे. हे सद्भाग्य खूप कमी लोकांना मिळतं. भाऊसाहेब केतकरांना जेव्हा शेवटी विचारलं की भाऊसाहेब आपण काय साधना करता, यावरती ते म्हणाले, अहो कसली साधना करणार, आता वय झालं माझं, आपल्या शरीराची गात्र सांभाळायची आणि काठी टेकत टेकत राम मंदिरात जायचं आणि स्वारीला डोळे भरून पाहायचं म्हणाले. बस याच्या पलीकडे काही साधना नाही माझी. संताच्या संगतीचं परमभाग्य भाऊसाहेबांना मिळालं आणि त्यांचं जीवन त्यामध्ये ते आपलं परमपद त्या संताच्या हृदयातलं प्राप्त करून गेले. पण आता काळ बदलत चाललाय. श्रोतो, संत हे आज आपल्याला शोधून काढणं ही आपली पात्रता राहिलेली नाही. संत या जगामध्ये नाहीत असं निश्चितच नाहीत. संत हे तर चालतं बोलतं परमेश्वराचं रूप. त्यामुळे हे सनातनच अवस्था आहे. ही सनातन अवस्था या विश्वामध्ये जोपर्यंत भगवंताचा संकल्प चालू आहे तोपर्यंत या विश्वामध्ये संतांची उत्पत्ती ही होतच राहणार. प्रश्न असा आहे की आपण जाऊन संताला शोधायचं का संतांनी येऊन आपल्याला शोधायचं? आणि हे मूळ परमार्थाचं रहस्य आहे. आज श्रोत्यो, ऍडव्हर्टाईजचा काळ आहे. टीव्हीवरती, चॅनल्सवरती, पेपरमध्ये या संतांचा सत्संग आपण ऐकत असतो आणि आपण त्यांना प्रथमतः संत मानतो आणि मग आपल्याला त्यांची संगत मिळावी म्हणून तिथं जातो. आपण होऊन जाऊन संत शोधूत यामध्ये बऱ्याचदा आपली फसगत होण्याची शक्यता आहे. या उलट श्री महाराज म्हणतात की आपण होऊन जर संत आपल्या दारात आला तर त्यासाठी काय करायला हवं? महाराज अतिशय सोप्या शब्दात आपल्याला सांगतात की आपण खडीसाखर व्हावं. आणि खडीसाखर आपण झालो की मुंगळ्यांना आमंत्रण द्यावं लागत नाही. मुंगळे हे आपोआप खडीसाखरेकडे ओढले जातात. श्रोत्यो, आपल्या जीवनामध्ये आज खडीसाखऱ्याहूनही अधिक गोड असं भगवंताचं नाम या संतांनी आपल्यासाठी ठेवलेलं आहे. या भगवंताच्या नामाचा जो सतत आठव ठेवेल, ज्याला या नामाची तळमळ लागेल, जो या भगवंताच्या नामामध्ये स्वतःला हरवून जाईल, जो अत्यंत गोड होईल, नम्र होईल, जो कोणाचंही कधीच मन दुखवणार नाही, ज्याला केवळ रामाच्या दर्शनाची आस लागेल, असा जो स्वतः खडी साखरेसारखा होतो
श्री महाराज म्हणतात, हिमालयातून संत त्याला शोधत त्याच्या घरी येतील आणि त्याचा उद्धार करून टाकतील. आणि समजा असा प्रश्न विचार आला मनात की जर नाही आले तर मग काय करायचं? अहो, आम्ही तर नाम घेतो, पण आम्हाला अजूनही संत कोणी भेटले नाहीत. असा जर प्रश्न मनात आला तर जे नाम आपल्या मुखाशी आहे ते या संताच्या अस्तित्वापेक्षा वेगळं आहे, हेच मुळी आपलं अज्ञान. आणि कारण महाराज आपल्याला शेवटी जाताना सांगून गेलेत की जेथे नाम तेथे माझा प्राण. आपल्या मुखाशी नाम येत नाही, श्री महाराजांचा प्रत्यक्ष प्राण येतो. आणि म्हणजे नाम मुखात आहे म्हणजे प्रत्यक्ष श्री महाराजांची संगत आहे. पण आम्हाला या देहधारी संताचीच इतकी आवश्यकता वाटते की हे संत आपल्याशी बोलत नाहीत, हे संत आपल्या बरोबर खेळत नाहीत, हे संत आपल्याला मार्गदर्शन करत नाहीत, अशी आपली काहीशी अज्ञानाची अवस्था असते. पण श्रोते हो, जो अनन्य भावाने नामाला शरण जाईल, जो या नामाला श्री महाराजांच्या अस्तित्व भावनेने घेईल, ते नामच त्याच्याशी संवाद करू लागेल. ते नामच त्याला या सत्संगतीचा आनंद मिळवून देईल. हे नामच त्याला नवनवीन चिंतन, नवनवीन आनंदामध्ये घेऊन जाईल. आणि श्री महाराज या नामामध्ये आहेत. गरज आहे आपण त्या नामामध्ये त्यांच्या अस्तित्व भावनेने स्मरण ठेवण्याची. आणि त्यामुळं आज आपली दिशा चुकतीये. आपण संताला शोधायला जाऊ नये. संतांनी त्यांचा प्राणच आपल्याला अनुग्रह रूपाने दिलेला आहे. तो अनुग्रह रूपाने दिलेला त्यांचा प्राण अर्थात नाम आपण मनापासून आळवावं. आणि ते नाम आळवताना आपण असं काही गोड होऊन जावं की त्या भगवंताच्या रूपाला, जसं त्या कल्याण शिष्याने समाधीच्या समोर टाहो फोडला आणि समर्थांना देह ठेवल्यानंतर देखील कल्याणाच्या तळमळीपोटी समाधीतून वरती यावं लागलं श्रोते हो, तसं जो भगवंताच्या नामाचं अखंड स्मरण करेल, अत्यंत तळमळीने त्या नामामध्ये श्री महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव ठेवेल, त्याच्यासाठी श्री महाराज आजही त्या समाधीतून त्याच्या घरामध्ये, त्याच्या अंतःकरणामध्ये अवतरतील. हेच या सत्संगतीचं रहस्य आहे. तेव्हा आपण आता खडीसाखर कसे होत याचा विचार आपण करावा. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्रीराम. आपण पहिल्या दशकातला 5वा समास संत स्तवन, त्यातील आजचं हे 20वं निरूपण. श्रोते हो, संत स्तवनाचा आपण हा जो अंतिम टप्पा अभ्यासत आहोत, त्यातील हा जो महत्वाचा गाभा सत्संगतीने एका जीवाला प्राप्त होतो, त्याचं महत्व समर्थ आपल्याला या समासाच्या उत्तरार्धात सांगत आहेत. सत्संगतीचं महत्व खरोखर अपार आहे. तुकाराम गाथेमध्ये श्री तुकाराम महाराजांनी संत हा शब्द वारंवार आपल्या अभंगात वापरलेला आहे. परवा मी सहज अशीच तुकाराम गाथा चालत होतो आणि माग जी त्याची एक प्रकारे जी सूची दिलेली आहे, त्या सूचीमध्ये मी बघत होतो की एकंदर 34 अभंग हे केवळ संत या शब्दाने सुरुवात होते. हे खरोखर एक आश्चर्यच आहे. संत हा शब्द अभंगात तर वेळोवेळी तुकाराम महाराजांनी वापरलेलाच आहे, पण फक्त संत या शब्दापासून सुरुवात होणारे 34 अभंग तुकाराम गाथेमध्ये सापडतात. त्यातीलच एक अतिशय सुंदर अभंग जो आपण बऱ्याच लोकांनी ऐकलाय, त्या अभंगाच्या आधाराने आज हा दासबोधाचा जो सत्संगतीचा गाभा समर्थ आपल्याला सांगतायत, त्याचा अभ्यास आपण बघूयात. तुकाराम महाराज संताच्या गावाचं महत्व आपल्याला समजावून सांगतायत. संताच्या गावी आपल्याला काय मिळतं? आपण लहानपणी सगळेजण मामाच्या गावाला जाऊया हे गाणं किती आनंदाने म्हणायचो. संताचं गाव म्हणजे श्रोते हो संताची स्मृती. आणि संताची स्मृती ज्या समाधीतून येते ते समाधीस्थळ म्हणजे संताचं गाव. असं गाव आपल्या प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये आहेच. लौकिक दृष्ट्या देखील त्या समाधीस्थानी ते आहेच. आणि त्याच्या स्मृतीमध्ये आपण जिथे आहोत तिथे देखील त्याच्या गावाला जाण्याचं सद्भाग्य आपल्याला मिळू शकतं. अशा या संताच्या गावाचं महत्व तुकाराम महाराज सांगताना म्हणतायत की संताची या गावी
प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ दुःख लेश. श्रोतेहो, आजच्या काळामध्ये अँटी डिप्रेसंट गोळ्या या जगामध्ये खूप ठिकाणी वापरल्या जातात. अगदी मोठे लोक देखील मनोरुग्णालय गाठलेले आपण बघत असतो. मनुष्याला नेमकं काय हवंय या आयुष्यामध्ये हेच त्याला बऱ्याचदा कळत नाही. तो पळत राहतो. एखादा जो तेलाच्या घाण्याला बांधलेला बैल असतो ना, तो जसा दिवस रात्र फिरत असतो तसा हा मनुष्य प्रपंचाभोवती गोल गोल फिरत राहतो खरा. त्याला असं वाटतं की लौकिक उत्कर्ष हेच आपलं जीवन आहे. अर्थात आपल्याला जे दिलेलं कार्य आहे ते उत्तम करणं, अत्यंत चांगल्या पद्धतीने करणं, ते भगवंताचं आहे समजून करणं, यामध्ये आपलं खरं कर्तव्य दाखवण्याची मुभा परमेश्वराने प्रत्येक जीवाला दिली आहे. पण हे कर्तव्य म्हणजेच जर जीवन आहे आणि या कर्तव्याच्या आधाराने येणारा भोग हेच जर जीवनाची इति कर्तव्यता आहे, असं जर आपल्या जीवनाची समजूत असेल तर आपल्या जीवनाला जणू काही या डिप्रेशनच्या रोगाची लागण झालेली आहेच. आणि मग असा नैराश्याने ग्रासलेला मनुष्य आपल्या जीवनामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतो, प्रेम शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि खरं सांगू का, आजच्या जीवनात अत्यंत दुर्लभ झालेली ही गोष्ट म्हणजे प्रेम आहे, म्हणजे सुख आहे. मनुष्य ते शोधतो सगळीकडं. मग 4 दिवस सुट्टी आल्या, कोणी महाबळेश्वरला जाईल, कोणी काश्मीरला जाईल, कोणी आणखीन परदेशात जाईल. त्याला असं वाटतं की तिथं गेल्याने आपल्याला काहीतरी आयुष्यामध्ये थोडंसं आनंद, सुख, प्रेम मिळेल. अर्थात हवा पालटामुळं 1-2 दिवस वाटतं बरं, पण मनुष्याला ज्याची खरं गरज आहे ते हे नाही, हे देखील त्याच्या अंतःकरणामध्ये निश्चयात्मिकरित्या त्याला जाणवत असतं. त्यामुळे तुकाराम महाराज सांगतात की तुझ्या आयुष्यात तुला काय पाहिजे बाळा? तुला प्रेम हवंय, तुला सुख हवंय, तुला या तळमळीपासून खरं दूर जायचंय. आणि मग याची एकच जागा आहे, ते म्हणजे संतांचं स्मरण, ते म्हणजे संतांची स्मृती, ते म्हणजे संतांची समाधी. अशा या संतांच्या दारामध्येच तुला तुझ्या जीवनामधलं खरं प्रेम, सुख, शांती आणि या तळमळ विरहित जीवनाचा आस्वाद घेता येऊ शकतो. अशा संतांच्या दारामध्ये समर्थ देखील आपल्याला घेऊन जातात आणि म्हणतात की संतांच्या ठिकाणी काय आहे? संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ, ते हे संत. आणि मग आपण जसं विश्रांतीसाठी कुठेतरी जावं असा मनात विचार करतो, समर्थ आपल्याला पुढे जाऊन सांगतात, अहो जिथं विश्रांतीच विश्रांती घ्यायला येते. काय शब्दरचना आहे बघा. संत हे विश्रांतीची विश्रांती आहे. ज्या विश्रामाला देखील थोडंसं विश्राम घ्यावासा वाटेल ते हे संतांचे चरण. जिथं प्रत्येक गोष्टीतून तृप्ती घेण्याची मनुष्याची इच्छाच मुळी निजतृप्तीसाठी येते, ते हे संतांचं समाधीस्थान. अशा या संतांच्या ठिकाणी आल्यानंतर केवळ आपल्याला जो भक्तिरूपी प्रसाद मिळतो, त्या भक्तिरूपी प्रसादात मनुष्याची तळमळ ही दूर होत असते. तुकाराम महाराज त्यामुळं अशा या संतांच्या गावाचं महत्व सांगताना म्हणतात की तेथे मी राहीन होऊनी याचक, घालतील भीक तेची मज. या संतांच्या गावामध्ये मी एक भिकारी याचक बनून त्या दारामध्ये पडून राहीन. श्रोते हो, ज्या तुकाराम महाराजांच्या झोळीमध्ये शिवाजी महाराजांनी एवढं काही ऐश्वर्य घातलं होतं, घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य असताना देखील आलेले सर्व नजराणे मोठ्या निस्पृहतेने ज्या तुकाराम महाराजांनी परत केले, तेच तुकाराम महाराज संतांच्या दारामध्ये एक भिकारी, एक याचक होण्यामध्ये धन्यता मानतायत. काय असेल या नेमकं संतांच्या दारामध्ये की जिथे जगद्गुरु तुकाराम महाराजांना देखील ज्यांनी लौकिकामध्ये आपली निस्पृहता जपली, पण संतांच्या दारामध्ये मात्र ते भिकारी होण्यातच धन्यता मानली. काय असेल या संतांच्या दारात? काय मिळत असेल? समर्थ याचं उत्तर देतात. समर्थ म्हणतात की महाराजे चक्रवर्ती झाले आहेत पुढे होती, परंतु कोणी सायोज्य मुक्ती देणार नाही. या संतांच्या दारामध्ये याचक बनून राहण्याचं एकच कारण आहे, कारण या जगाच्या बाजारपेठेमध्ये कुठंही न मिळणारी वस्तू
या संताच्या दारात मिळते आणि ती वस्तू म्हणजे सायोज्य मुक्ती. महाराजे चक्रवर्ती तर आजपर्यंत अनेक झाले आणि पुढेही होतील, पण या सायोज्य मुक्तीचा जो अधिकारी आहे तो संत हा जगामध्ये एकमेव या सायोज्य मुक्तीचा दाता आहे. श्रोत्यो, आपण आज जी आपल्या जीवनामध्ये आनंद सोहळा उपभोगत आहोत ना, या आनंद सोहळ्याचे 4 वर्गीकरणाचे टप्पे असतात, ज्याला मोक्षाच्या 4 अवस्था म्हणता येऊ शकतील. या 4 अवस्थांची नावं आहेत. एक म्हणजे सलोकता, दुसरी म्हणजे समीपता, तिसरी म्हणजे स्वरूपता आणि चौथी ही सायुज्यता मुक्ती आहे. आणि सर्व संतांच्या दृष्टीने, सर्व परमार्थाच्या दृष्टीने सायुज्यता हीच केवळ शुद्ध मुक्तीचा प्रकार. याचं अतिशय छान जर उदाहरण आपल्याला बघायचं असेल तर आपण बघतो की बाजारांमध्ये कितीतरी मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये फुलांची आवक होते. किती वेगवेगळ्या शेतांमधून, या फुलवाड्यांमधून ही फुलं बाजारात आलेली असतात. प्रत्येक फुल हे सुंदरच आहे, सुगंधितच आहे, अतिशय आकर्षकच आहे. पण या प्रत्येक फुलाची गती ही वेगवेगळी असते. काही फुलांना एखाद्या बुकेमध्ये सजावटीसारखं निर्जीव ठेवून त्या फुलांची शोभा ही केवळ एखाद्या घरापुरतीच मर्यादित केली जाते. काही फुलांची दिशा ही एखाद्या हॉटेलमध्ये किंवा एखाद्या नाचगाणी करणाऱ्या बाईच्या कडदुसडीने त्या फुलांची वाटचाल होते. पण त्यातील काहीच फुलं अशी असतात की ज्यांची वाटचाल ही भगवंताच्या चरणाकडं, एखाद्या देवस्थानाकडं, एखाद्या समाधीकडं, एखाद्या जागृत मूर्तीकडे चालू असते. त्या मूर्तीच्या जवळ जी फुलं येतात, त्या पंचक्रोशीमध्ये जी फुलं येतात, ती या सलोकता मुक्तीचे अधिकारी आहेत. म्हणजे इतक्या फुलांमधून काही मोजकीच फुलं त्या समाधी मंदिराच्या अवतीभोवती बाजारपेठांमध्ये येतात, ही सलोकता झाली. त्यातून काही लोक त्यांना विकत घेतात किंवा काही लोक या पूजेच्या माध्यमातून त्या समाधीपर्यंत या फुलांना घेऊन जातात. या फुलांना त्या मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश मिळतो. ही त्यांची समीपता झाली. आणि समीपता जरी झाली तरी आपण बघतो की कित्येकदा लोक अनेक हार घेऊन येतात, ते मूर्तीला फक्त लावले जातात आणि लगेच एका क्षणामध्ये दूर टाकले जातात. म्हणजे ही समीपता होते, पण क्षणाची होते आणि लगेच त्या फुलांचा आपल्या मृत्यूच्या दिशेने वाटचाल चालू होते. या समीपतेमधूनही काही अशी मोजकीच फुलं असतात. आमच्या श्री महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये ज्या त्यांच्या 2 जागृत पादुका आहेत, तिथं देखील अनेक फुलं येत असतात. पण 2च फुलांना शेवटी त्या पादुकांवरती विसावा मिळतो. ती 2 फुलं म्हणजेच ब्रह्मानंद आनंद सागर असतात की ज्यांना या सद्गुरूच्या चरणांवरती अतिशय जवळ जणू काही स्वरूपता प्राप्त होऊन जाते. आपण बघतो ना, बऱ्याचदा एखाद्या मंदिरामध्ये आपण जावं, समाधीस्थळी जावं आणि तिथल्या जे मंदिर सांभाळणारे पुजारी आहेत त्यांनी आपल्याला अत्यंत प्रेमाने त्या समाधीवरचं एखादं फूल समाधीला लावून आपल्या हातामध्ये द्यावं आणि जणू काही महाराजांचा स्पर्श त्या फुलाला झालाय म्हणून आपण त्या फुलाला महाराजांसारखं समजून अतिशय प्रेमाने, आत्मीयतेने डोक्याला लावतो, त्याला नमस्कार करतो आणि जितका वेळ त्याला जपता येईल तितकं आपल्या खिशामध्ये त्याला जपत असतो. ही या फुलाला या समीपतेमुळे मिळालेली स्वरूपता आहे. त्या फुलाच्या रूपाने श्री महाराज आपल्या बरोबर आलेत अशी आपल्या मनाची धारणा असते. पण आपण बघतो की या तिन्ही गोष्टींमध्ये त्या फुलाचं जे नैसर्गिक आयुष्य आहे तितकाच वेळ या मुक्तीचा सोहळा त्यांना उपभोगता येतो. मग तो सलोकतेचा असो, तो समीपतेचा असो की तो स्वरूपतेचा असो. पण ब्रह्मानंद आणि आनंद सागर या फुलांना श्री महाराजांनी याही पलीकडे नेलं आणि आपल्या अंतरंगाशी तद्रूप करून टाकलं. आपल्या अंतरंगामध्येच त्यांना स्थान दिलं, त्यांना आपल्यासारखं केलं, तदाकार करून टाकलं. हे कधीही न मुरजणारं फूल अशा रीतीने या 2 संतांना आपल्या हृदयामध्ये श्री महाराजांनी ठेवलं. त्याचं नाव सायोज्यता आहे. आणि संताच्या दारामध्ये ही सायोज्यता मुक्ती मिळते श्रोतेहो. आणि म्हणून तुकाराम महाराज या सायोज्यता मुक्तीचा एक तुकडा मिळण्यासाठी संताच्या दारातला याचक होणं देखील मान्य करतायत. कारण या संताच्या दारामध्ये जे आहे ते या जगाच्या बाजारपेठेमध्ये कुठंच नाही. समर्थ म्हणतात की माझ्या या संताच्या दारामध्ये काय आहे, का मी या सत्संगतीचं महत्व आपल्याला सांगतो.
कारण संत हे धर्माचे धर्मक्षेत्र आहेत, संत हे स्वरूपाचे सत्पात्र आहेत, संत हे समाधीचे मंदिर आहेत, संत हे विवेकाचे भांडार आहेत, आणि माझे संत हे अखंड सत्याचा निश्चय करणारे, आणि या संताचा प्राप्ती म्हणजे जणू भगवंताची प्राप्ती, अशी स्थिती ज्या संतांच्या चरणी आहे, असं माझं संत, असे या संतांचं हे भांडवल. श्रोतेहो, संतांच्या भांडवलाचं वर्णन म्हणून तुकाराम महाराज या अभंगात करताना म्हणतात की संताची या गावी वसे भांडवल, अवघा विठ्ठल धनवित्त. या संताच्या दारामध्ये बाकी जे काही असेल ते असो, पण हरिनाम रूपी वित्त मात्र सुकाळ आलेला असतो. या जगामध्ये आपण बघतो की भगवंताचं नाम मुखामध्ये येणं हे अतिशय अवघड आहे. खूप आपल्याला कष्ट जरी झाले तरी बऱ्याचदा आपण देवाचं नाव आपल्या मुखाशी येत नाही. यासाठी संत कृपा हवी, कारण की या संताच्या दारातच या हरिनामाचं पीक आलेलं असतं. म्हणून श्री महाराज म्हणायचे की माझं गोंदोले आहे खरं दुष्काळी प्रांत, पण तिथं भगवंताच्या नामाचं भरघोस पीक आलेलं आहे. असं हे सुकाळ पीक आलेलं, असं हे धनवित्त जे विठ्ठल नामाने भरलेलं आहे, हरिनामाने भरलेलं आहे, ते या संताच्या घरचं वैभव. पण आपण प्रापंचिक मंडळी आहोत. आपण म्हणू की ती शांतीची शांती, मंदिराची समाधी हे सगळं ठीक आहे, हे हरिनाम रूपी वित्त देखील ठीक आहे, पण काही प्रपंचाला लागणाऱ्या गोष्टी, काही एखादी वस्तू, अशा दृष्टीने संत हे खरंच सधन आहेत का? तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या या संताच्या दारामध्ये अमृताचं पान हे दररोज सेवन केलं जातं. आपण बघतो ना आमच्या गोंदोल्याला काय, किंवा कुठल्याही एखाद्या जागृत देवस्थानामध्ये काय, हजारो लोक येत आहेत, कुठून अन्न येतंय, कसं निर्माण होतंय, कसा सगळ्यांना प्रसाद वाटला जातोय, आणि कितीही छोटा जरी प्रसादाचा घास हातावर पडला तरी तो मनुष्य तृप्त होऊन जातो, कारण की ते अमृताचं पान आहे. हे या संताच्या जीवनाचं खरं मर्म, की तो अमृताचं पान आपल्याला देऊन जातो. आणि जर वस्तूंचाच विचार कराल ना श्रोते हो, तर संत हे अनेक अलंकार घालून बसलेले आहेत बघा. असे अलंकार हा शब्द वापरला की आपल्याला मोठी गंमत वाटते की संतांनी कुठले अलंकार घातलेले आहेत. आपण ज्या काही सत्पुरुषांची आपल्याकडच्या तसबिरी बघतो त्यामध्ये ते अत्यंत कमीत कमी कपड्यांवर कुठल्याही प्रकारचे दागिने घातलेले दिसत नाहीत खरं. पण समर्थांच्या दृष्टीने जर बघाल तर समर्थ म्हणतात की मोक्षश्रिया अलंकृत, ऐसे हे संत श्रीमंत, जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. या संतांनी अनेक अलंकार आपल्या अंगावरती घालून ठेवलेले आहेत. ते अलंकार बघण्याची दृष्टी आज आपल्याला नाही, मान्य आहे, पण संतांच्या अलंकारांची नावं आपल्याला माहिती आहेत का? आपल्याकडे माता भगिनी म्हणतात ना, पाटल्या केल्या, बांगड्या केल्या, मंगळसूत्र केलं, अजूनही काय नेकलेस, अजूनही वेगवेगळ्या दागिन्यांची जशी नावं घेऊन आपण त्याच्यामध्ये रममाण होतो. संताची दृष्टीच या संतांच्या अलंकारांना बघू शकते. आणि म्हणून ब्रह्मानंद महाराज संताच्या दारामध्ये काय मिळतं याचं वर्णन मोक्षप्राप्तीच्या रहस्यामध्ये करताना म्हणतात की संताच्या दारामध्ये काय मिळतं, कुठले अलंकार आहेत हे? भूतदया, क्षमा, शांती, विवेक, वैराग्य, समाधान, प्रवृत्ती मार्गाचा त्याग, निवृत्ती मार्गाचे आचरण इत्यादी अनेक गोष्टी सत्संगाने अनायासे साध्य होतात. हा अनायासे शब्द हा अत्यंत महत्वाचा आहे. आपल्याला कष्टाने आजपर्यंत सगळंच मिळालेलं आहे, अत्यंत कष्ट घेऊन प्रयत्न करून आपण मिळवतो खरं, पण संताच्या दारामध्ये त्यांचं कारुण्य असं की ते दोन्ही हातांनी मुक्त हस्तांनी हे आपले दागिने वाटत असतात. जो येईल त्याला ते घालून त्याला सजवत असतात, त्याचं पारमार्थिक वैभव वाढवत असतात. श्रोत्यो, आणि त्यामुळं जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. नुसतं श्रीमंत नाही केलं तर त्यांना राजा करून टाकलंय, त्यांना चक्रवर्ती करून टाकलंय. असं हे संताचं गाव आहे, जिथं या भगवत चर्चा, रामनाम संकीर्तन या सतत याच गोष्टींचा पाठपुरावा केला जातो. आणि जो तिथं काही काळ पडून राहील त्याच्या कानी या सतत भगवत चर्चा, सगुण संकीर्तन पडल्यामुळं त्याचं मन देखील भगवंताशी तद्रूप व्हायला लागतं. असं हे विलक्षण उपदेशाची पेठ असलेलं संतांचं गाव. आणि म्हणून समर्थ इथं म्हणतात की जे त्रैलोक्य नाही दान, ते करीती संत सज्जन, तया संतांचे महिमान
काय म्हणून वर्णावे, जी त्रैलोक्यामध्ये कुठे मिळू शकत नाही. हे सुख आपण कुठेही शोधायला गेलं तरी आपल्याला सापडू शकणार नाही. असं हे संतांच्या संगतीचं सुख, या संताच्या दारामध्ये पडून राहण्याचं सुख. श्रोते हो, अशा या संताच्या दारामध्ये तुकाराम महाराज शेवटी म्हणतात, तुका म्हणे तेथे आणिक नाही परी, म्हणून भिकारी झालो त्यांचा भिकारी झालो मी. आणि आपल्याला खरं सांगू का, जो या संताच्या दारामध्ये संपूर्णपणे भिकाऱ्यासारखा जातो, महाराज मी आपल्याला शरण आलोय, मी खरोखर कफल्लक आहे हो, या परमार्थिक दृष्टी माझ्याकडे काहीच नाही की ज्याच्यामुळं मला या रामाचं दर्शन होऊ शकेल. महाराज आपणच आता या जीवाचा उद्धार करावा आणि मला त्या रामाला सन्मुख जाण्यासाठी योग्य करावं. श्रोते हो, एखाद्या आईचं लेकरू असतं काळं बेंद्र, नकट देखील असतं. जगामध्ये लोक नाकं मुरडणारीच त्याच्याकडे जास्त असतात, पण आईला अशाही काळ्या बेंद्र्या नकट्या मुलाचं कौतुक असतं ना, ती त्याला अशाही परिस्थितीत छान सजवतेच ना. चांगलं पावडर लावेल, टीट लावेल, त्याला टोपलं घालेल, चांगले कपडे घालेल, चांगले दागिने घालेल आणि मग जगासमोर आणेल आणि म्हणेल की बघा माझं बाळ किती छान आहे. तसे जरी आपण विषयात असलो, पण जर या संतांच्या दारामधले भिकारी होऊन जर संपूर्ण त्यांना शरण गेलो आणि जरी आपले पापाचे डोंगर आपल्या अंतःकरणात असले तरी संत या सगळ्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्या रामाला सन्मुख होण्यासाठी आपल्याला सजवतात. असं हे संतांचं कारुण्य, जे या त्रैलोक्यामध्ये कुठंच मिळत नाही. म्हणून समर्थ शेवटी म्हणतात की ऐसा संतांचा महिमा, बोलीजे तितुकी उणी उपमा, जयाचेनी मुख्य परमात्मा प्रगट होय. असा तो परमात्मा ज्याच्या शक्तीने आपल्या अंतःकरणामध्ये जागृत होतो, संक्रमित होतो, असं हे संतांचं महत्व. आणि म्हणून या संताच्या दारामध्ये एखाद्या भिकाऱ्यासारखं याचक होऊन जावं आणि त्याच्या पारमार्थिक वैभवाने सदन होऊन रामाला सन्मुख जावं, हाच या सत्संगतीचा परमोच्च बिंदू. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.